श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन सण साजरा केला जातो. हा बहीण भावाचा सण आहे. या निमित्ताने बहीण भावाच्या हाताला राखी बांधते, भावाला ओवाळते, नंतर त्याला मिठाई किंवा पेढाही भरवते. यावेळी बहीण भावाच्या सुखी जीवनाची आणि दीर्घायुष्याची कामना करते. राखी हे एक प्रकारचं सुरक्षा कवच असते. भावाने संरक्षण करण्यासाठी बहीण त्याला राखी बांधते. पण आता जमाना बदलला आहे. बहीणही भावाचं संरक्षण करताना, त्याचं संगोपन करताना, निर्णय घेण्यासाठी योग्य सल्ला देताना दिसते. राखी बांधल्याने ब्रह्मा, विष्णू आणि महेश आणि लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती या देवींचा आशीर्वाद मिळतो, अशी शास्त्रांची धारणा आहे. ब्रह्मदेवाच्या कृपेने कीर्ती, विष्णूंच्या कृपेने रक्षा आणि शिवाच्या कृपेने वाईट गुणांचा नाश होतो. त्याचप्रमाणे लक्ष्मीपासून संपत्ती, दुर्गेपासून शक्ती आणि सरस्वतीच्या कृपेने बुद्धी प्राप्त होते. ही मौली कोणत्याही देवी किंवा देवतेच्या नावाने देखील बांधली जाते, जी व्यक्तीचे संकट आणि संकटांपासून संरक्षण करते. मग रक्षाबंधनचा सण का साजरा केला जातो? असे मानले जाते की जेव्हा श्रीकृष्णाने राजसूय यज्ञाच्या वेळी शिशुपालाचा वध केला, तेव्हा त्याच्या बोटातून रक्तस्राव सुरू झाला होता. हे पाहून द्रौपदीने ताबडतोब तिच्या साडीचा एक तुकडा फाडून त्याच्या बोटावर थांबला. या कृत्याच्या बदल्यात श्रीकृष्णाने द्रौपदीला आशीर्वाद दिला आणि सांगितले की एक दिवस मी तुझ्या साडीची किंमत नक्कीच देईन. या कर्मामुळे श्रीकृष्णाने द्रौपदीची साडी तिच्या चिरहरणाच्या वेळी व्याजासह परत केली आणि तिची लाज वाचवली. त्यानंतर रक्षाबंधनच्या दिवशी भावाला राखी बांधण्याची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते. शास्त्रानुसार रक्षाबंधनचा धागा म्हणजे एक पवित्र आणि शक्तिशाली आहे. त्यामुळे मनाची शांती आणि पवित्रता कायम राहते. वाईट विचार माणसाच्या मनात आणि डोक्यात शिरत नाही आणि ते चुकीच्या मार्गावर भटकत नाही. रक्षाबंधनाच्या सणाचा उल्लेख महाभारतातही आढळतो. जेव्हा युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला विचारले की मी सर्व संकटांवर कसे मात करू शकेल, तेव्हा कृष्णाने त्याच्या आणि आपल्या सैन्याच्या रक्षणासाठी राखीचा सण साजरा करण्याचा सल्ला दिला होता. रक्षाबंधनचा सण कसा साजरा करावा, ताटामध्ये कोणत्या वस्तू असणे गरजेचे आहे, तसेच या दिवशी मंत्र म्हणावा, कोणत्या काळामध्ये राखी बांधावी, याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला 19 ऑगस्ट रोजी सोमवारी रक्षाबंधन आहे. सोमवारी सकाळी 3:04 मुहूर्त सुरू होईल, तर तो रात्री 11:55 असेल. शास्त्रानुसार कोणताही उत्सव उदय तिथीच्या हिशोबाने साजरा केला जातो. त्यामुळे यावेळी रक्षाबंधनचं पर्व 19 ऑगस्ट रोजी साजरे केले जाणार आहे. तसेच या रक्षाबंधनच्या दिवशी भद्राची सावड देखील आहे. त्यामुळे आपण भावाला सकाळी राखी बांधायची नाही, तर रक्षाबंधनचा मुहूर्त दुपारी 1:30 सुरू होईल, ते रात्री 9:08 संपेल. या मुहूर्ताचा कालावधी 7 तास 38 मिनिटे राहणार आहे. मग तुम्ही या काळामध्ये भावाला राखी ही बांधू शकता. आता रक्षाबंधनसाठी प्रथम आपण एक ताट बनवून घ्यायचं आहे. पहिल्यांदा आपण एक पाट मांडायचा आहे. त्या पाटाभोवती देखील आपण रांगोळी काढायची आहे. त्यानंतर आपण एक ताट घ्यायचं आहे. पितळेचं ताट घेतलं तरी पण चालेल. आता हे ताट घेतल्यानंतर त्या ताटामध्ये आपण कुंकुवाने प्रथम स्वस्तिक काढायचं आहे. थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. घरामध्ये गंगाजल असेल तर त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्या ओल्या कुंकुवाने आपल्याला त्या ताटावरती स्वस्तिक हे काढायचं आहे. त्या स्वस्तिकवरती थोड्याशा अक्षदा या ठेवायच्या आहे. आता अक्षदा या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या. त्यानंतर आपण शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपण एक कुंकुवाची वाटी ठेवायची आहे. तसेच थोडीशी हळद देखील आपण तिथे ठेवायची आहे. भावाला कुंकुवाचा टिळा लावण्यासाठी आपण ओलं कुंकू घ्यायचं आहे. तसेच आपण पेढा किंवा इतर कोणताही गोड पदार्थ भावाला भरवण्यासाठी घेऊ शकता. तसेच या पूजेमध्ये नारळ असणे देखील गरजेचं आहे. मग हा जो काही नारळ आहे तो पाण्याने पूर्ण भरलेला असावा, असा नारळ आपल्याला घ्यायचा आहे. त्या नारळाला आपण रक्षासूत्र बांधायचं आहे. रक्षासूत्र म्हणजे जो काही पिवळा लाल धागा आपल्याला जिथे पण पूजेचं साहित्य मिळतं किंवा आपण एखाद्या मंदिरामध्ये गेलो तर तिथे देखील असा पिवळा लाल धागा तुम्हाला मिळून जाईल. तो धागा आपल्याला त्या नारळाला गुंडाळायचा आहे. तसेच भावाच्या डोक्यावरती ठेवण्यासाठी टोपी किंवा रुमाल हा असावाच. त्यानंतर आपण एक राखी देखील घ्यायची आहे. आता सोन्याची एखादी वस्तू तुम्ही घ्यायची आहे. मग अंगठी घेऊ शकता किंवा दुसरी कोणतीही वस्तू घेतली तरी पण चालेल. प्रत्येकाकडे औक्षण करण्याची पद्धत ही वेगळी असते. त्यामुळे तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही औक्षण हे करू शकता. आता आपण प्रथम भावाला
पूर्वेकडे तोंड करून बसवायचं आहे। जेव्हा भाऊ पूर्वेकडून तोंड करून बसत असतो तेव्हा त्यांना सर्व देवतांचा आशीर्वाद मिळत असतो। पण भावाला राखी बांधण्याच्या अगोदर आपले जे काही आराध्य दैवत आहे त्यांना आपण राखी बांधायची आहे। मग गणपती बाप्पा असतील, महादेव असतील, श्री स्वामी समर्थ महाराज असतील, त्यांना आपण राखी बांधावी आणि त्यानंतरच आपण आपल्या भावाला राखी बांधायची आहे। भावाला पूर्वेकडून तोंड करून बसवायचं आहे। आता आपण भावाला टिळा लावायचा आहे। प्रथम कुंकवाने आपण भावाला टिळा लावून घ्यावा। नंतर भावाच्या टिळ्यावरती आपण थोड्याशा अक्षदा या अर्पण करायच्या आहे। अक्षदा या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात, अखंड असाव्यात। त्यानंतर आपण जी काही सुपारी घेतलेली आहे किंवा सोनं घेतलेलं आहे ते आपण भावावरून उतरून टाकायचं आहे। म्हणजे जसा घड्याळाचा काटा फिरत असतो त्याप्रमाणे आपण भावावरून उतरवायचं आहे। आता हे झाल्यानंतर आपण भावाला ओवाळायचं आहे। भावाच्या डोक्यावरती देखील आपण अक्षदा या टाकाव्यात। आता हे सर्व झाल्यानंतर आपण भावाला नारळ द्यायचा आहे। जो काही नारळाला धागा बांधलेला होता त्यासहित आपण भावाला नारळ हा द्यावा। नारळ दिल्यानंतर आता आपल्याला भावाच्या हातावरती राखी बांधायची आहे। आता ही जी काही राखी आहे ती लाल रंगाची किंवा नारंगी रंगाची असावी। काळ्या रंगाची राखी ही आपण चुकूनही घ्यायची नाही। आता रक्षाबंधनला आपण भावाच्या मनगटावर जी काही राखी बांधत असतो तेव्हा आपल्याला तिला फक्त 3च गाठी बांधायच्या आहे। कारण या 3 गाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनाही संबोधतात। यामध्ये पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी, दुसरी गाठ सुख समृद्धीसाठी आणि तिसरी गाठ नाते दृढ करण्यासाठी आहे। यामुळे बहीण भावामधील नाते हे देखील दृढ होत असते। आता आपण जी काही राखी बांधत असतो तेव्हा आपल्याला एका मंत्राचा जप करणे देखील गरजेचं आहे आणि तो मंत्र आपल्याला म्हणायचाच आहे। त्याशिवाय रक्षाबंधन हे अपूर्ण मानलं जातं। तर तो मंत्र असा आहे की एन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबल तेन त्वाम प्रतिबद्धनामी रक्षे माचल माचल। हा मंत्र आपण म्हणायचा आहे। तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता किंवा लिहून घेतला हा मंत्र तरी पण चालेल। या मंत्रामुळे आपल्या भावाचे रक्षण होत असते। आता या मंत्राचा अर्थ असा आहे की ज्या रक्षासूत्राने महान शक्तिशाली दानशूर राजा बळीला बांधलं होतं तेच रक्षाबंधन मी तुला बांधते, जे सदैव तुझं रक्षण करेल। आता आपण ही राखी बांधून झाल्यानंतर आपल्या भावाला गोड पदार्थ खायला द्यायचा आहे। तसेच भावाने देखील बहिणीला एक भेटवस्तू द्यायची आहे। मग अगदी छोटीशी वस्तू असली तरी पण चालेल, पण आपण बहिणीला भेटवस्तू ही द्यायचीच आहे। आता बहीण मोठी असेल तर भावाने तिचे दर्शन घ्यावे आणि जर भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाचे दर्शन घ्यावे। अशा प्रकारे आपण हा सण